नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे मानला तर देव नाहीतर दगड. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. एक वाटसरू विश्रांतीसाठी एका झाडाच्या सावलीत बसला होता. भल्या पहाटे तो घरातून निघाला होता. दुसऱ्या गावात पोचायला त्याला अजून एखादा तास तरी चालावं लागणार होतं. म्हणूनच त्या डेरेदार वृक्षाची सावली बघून तो जरासा विसावला. खूप दमला होता तो. गारगार वारं वाहत होतं. त्याचा डोळा लागला. जेव्हा जाग आली तेव्हा त्याला हुशारी वाटू लागली. त्याने आपली शिदोरी सोडली. बरोबर आणलेल्या दशम्या पोटात गेल्या आणि तो एकदम ताजातवाना झाला. पण तरीही त्याने अजून थोडा वेळ आराम करायचं ठरवलं. त्याच्या जवळच 2 बऱ्यापैकी मोठे दगड पडलेले होते. वाटसरू शिल्पकार होता. त्या दगडांकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याच्या मनात आलं की या दगडातून काहीतरी साकारता येईल. छिन्नी, हातोडी त्याच्याबरोबर नेहमीच असे. त्याने आपली अवजारे पिशवीतून बाहेर काढली आणि तो त्या दगडांच्या दिशेने गेला. काही लोकांना झाडांची भाषा कळते, काहींना पक्ष्यांची भाषा कळते. ते त्यांच्याशी हितगुज करतात. तसं या वाटसरूला दगडांची भाषा कळत होती. तो दगड उचलू लागला. तर तो दगड वाटसरूला म्हणाला, "अरे, मी इथे छान आराम करतोय. मला माझा आराम करू दे. कशाला मला त्रास देतोस?" वाटसरू दुसऱ्या दगडाजवळ गेला. तो दगड मात्र नवीन काहीतरी घडणार म्हणून उत्साही होता. शिल्पकाराने आपलं काम करायला सुरुवात केली. छिन्नी हातोडीचे घाव एकावर एक बसू लागले. कधी इकडून मार, कधी तिकडून मार. चारही बाजूंनी होणारे घाव आणि मार तो दगड शांतपणे सहन करत राहिला आणि शिल्पकार आपलं काम करत राहिला. प्रत्येक दगडामध्ये मूर्ती असतेच. फक्त त्या दगडातला अनावश्यक भाग काढून टाकणारा शिल्पकार भेटावा लागतो. त्या दगडाला तो शिल्पकार भेटला आणि त्याने त्या दगडाचे सुंदर मूर्तीमध्ये रूपांतर केलं. झाडाखाली ती मूर्ती त्याने ठेवली. आजूबाजूलाच पडलेली 2 फुलं चरणावर वाहून त्याने मनोभावे नमस्कार केला आणि आपल्या वाटेने निघून गेला. काही दिवसांनी तो परत त्याच वाटेने येत होता. झाडाखाली ठेवलेली मूर्ती तिथेच आहे का हे बघण्यासाठी तो तिकडे गेला. पाहतो तर काय, त्या झाडाखाली एक छोटंसं देऊळ होतं आणि त्या देवळात त्याने घडवलेली ती मूर्ती विराजमान झाली होती. त्या मूर्तीच्या अंगावर छान रंगीत वस्त्रे होती. गळ्यात ताज्या टवटवीत फुलांचा हार होता. देवाच्या डोळ्यात अपार प्रेम दिसत होतं. चेहऱ्यावरचे भाव तर असे होते की जणू तो आपल्याशी बोलतोय असं वाटत होतं. लोक येऊन त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवून भक्तिभावाने नमस्कार करत होते. शिल्पकाराने लोकांकडे चौकशी केली तेव्हा लोक म्हणत होते, "ही स्वयंभू मूर्ती आहे. काही दिवसांपूर्वी आम्हाला झाडाखाली ही मूर्ती दिसली. मग आम्ही देऊळ बांधलं
आता आम्ही रोज त्या देवाची पूजा करतो, नैवेद्य दाखवतो. या मूर्तीकडे बघितल्यावर खूप प्रसन्न वाटतं. जवळच तो दुसरा दगडही अजून पडून होता. शिल्पकाराचं त्या दगडाकडे लक्ष गेलं. लोक देवळात येताना नारळ घेऊन येत होते. त्या दगडावर नारळ वाढवत होते आणि नंतर गाभारातल्या मूर्तीपुढे ठेवत होते. प्रत्येकाच्या आयुष्यात देव शिल्पकाराच्या रूपाने येतच असतो. शिल्पकाराच्या छिन्नी हातोड्याचे घाव सहन करून मूर्ती बनण्यासाठी आपण किती लवकर तयार होतोय हे महत्त्वाचं असतं. नाहीतर आपणही नारळ वाढवण्यासाठी वापरण्यात येणारा दगडच राहतो. धन्यवाद.